हाय मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन रेसिपी जिचं नाव आहे चीज बॉल. तर मित्रांनो बघूया आता लागणारं साहित्य. ब्रेड क्रम्स, शिजवलेला बटाटा, बारीक चिरलेला कांदा, मोजरेला चीज, स्वीट कॉर्न शिजवलेला, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, मैदा, जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, चाट मसाला आणि मीठ. सर्वप्रथम 2 चमचे मैदा घेऊया आणि त्यात पाणी टाकून घेऊया. एकदम पातळ पेस्ट बनवून घ्यायची त्याची. एकदम पातळ पेस्ट करून घ्यायचे, जेणेकरून आपण केलेले बॉल्स जे आहेत त्याच्यात फक्त डीप करून घ्यायचे. पेस्टची ही कन्सिस्टन्सी असते. त्यानंतर एक आपण एम्प्टी बाउल घेऊया, ज्याच्यामध्ये शिजवलेले बटाटे स्मॅश करून घेऊया. चांगले स्मॅश करून घ्यायचे ते. असं सगळं एकदम बटाटा स्मॅश करून घ्यायचं. त्याच्यात पाणी नाही राहायचं पाहिजे, पण ड्राय स्मॅश करून घ्यायचं. बटाटे आता चांगल्या पद्धतीने आपण स्मॅश करून घेतले. त्याच्यात आपण आता शिजवलेला मका टाकून घेऊया. 1 वाटी शिजवलेला मका, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपण घेतलेला मसाला, धना जिरा पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद, चाट मसाला आणि मीठ, चवीनुसार मीठ. आता आपण मसाले टाकून घेऊया जे मगाशी घेतले होते आपण सगळे. आणि हे सर्व साहित्य एकदा आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता याच्यामध्ये आपण ब्रेड क्रम्स टाकून घेऊया, 1 मुट्ठी. परत हे सर्व एकजीव करून घेऊया. हे सर्व साहित्य एकजीव करून घेतलं आणि त्याचे आपण आता एक बॉल बनवून घेऊया, क्यूब टाकून. पद्धतीने टाकूया. सुंदर असा गोल बॉल बनवून घेऊया. असे सगळे बॉल एकदाच करून घेऊया.
प्रथम आपण कढई गॅसवर ठेवून घेऊया आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. कारण हे आपल्याला थोडं तेल जास्तच घ्यायचं, कारण आपल्याला हे बॉल्स डीप फ्राय करून घ्यायचे. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण बॉल्स मगाशी मैद्याच्या पिठाचं जे मिश्रण करून घेतलं होतं त्याच्यात डीप करून घेऊया. आणि त्याच्यानंतर जे ब्रेड स्क्रम आहेत त्याच्यामध्ये डीप करून थोडंसं परत हलक्या हाताने त्याला आकार देऊ, तेलात सोडून घेऊया. चांगले भाजून घेऊया, चारी बाजून तळून घेऊया. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत काय अशा प्रकारे चांगले गोल्डन ब्राऊन भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. चांगले गोल्डन ब्राऊन झालेत आपले बॉल्स, चीज बॉल्स. आपले चीज बॉल तयार झाले. या मग खायला. व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.